ची आज होणारी सभा पुढे ढकलण्यात आली। ही सभा आता 9 ऑक्टोबरला होणार आहे। पोलिसांनी विनंती केल्यानंतर सभेचं आयोजन पुढे ढकलण्यात आलंय। असदुद्दीन ओवेसी आज दिवसभर अहिल्यानगर इथे होते, जिथे वक्फ बोर्डाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे की काही संघटनांनी जाणून बुजून कालचा प्रकार घडवला, शहराचं वातावरण खराब करण्याचा उद्देश होता असंही त्यांनी म्हटलंय। पोलिसांनी सभेसाठी वेगवेगळ्या अटी आणि शर्ती ठेवल्या होत्या आणि त्यानंतर आजची सभा रद्द करण्यात आली। इम्तियाज जलील यांनी एसपी आणि आयजी यांना विनंती केली आहे की यामागे कोण षडयंत्र रचतंय याचा तपास करावा। महाराष्ट्रातून अनेक मौलाना आणि उलमा-ए-इकराम यांना वक्फ बोर्डाच्या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं होतं आणि सभेची पूर्वतयारी पूर्ण झाली होती। निर्णय घेण्यात आलेला आहे की आजची जे सभा आहे ते आम्ही पुढे ढकलत आहे। आता बहुतेक ही सभा 9 तारखेला आम्ही पुन्हा तिथे येणार आहे, कारण साहेबांचा जे दौरा आहे ते बिहारचा आहे। नाहीतर ते आजची सभा आम्ही 2 दिवसानंतर घेतली असती, पण ते 9 तारखेची सभा आता आम्ही घेणार आहे। नगरमध्ये झालेल्या राड्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला होता आणि त्यावर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनीही उत्तर दिलंय। इम्तियाज जलील काय साधू संत नाही, ते राजकारणीच आहेत, त्यामुळे ते याकडे राजकीय दृष्टीने पाहत असल्यानं असे आरोप करतायत असं संग्राम जगताप यांनी म्हटलंय। अहिल्यानगर शहरात वाद पेटवण्यासाठी हा नियोजित कट होता असंही संग्राम जगताप यांनी म्हटलंय। राजकीय वास आहे सगळा। शेवटी ते काही व्यक्ती काही साधू संत नाही आहे, ते राजकीय माणसं आहेत। ते राजकीय आरोप स्वतःच्या बचावाकरता हा राजकीय आरोप सुरू झालेला आहे। पण याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही। उलट त्यांनी त्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे की असे पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं आहे की असे फलक आव्हान देणारे फलक कोण लावतोय याची चौकशी झाली पाहिजे।